पारू, काय सुरू आहे तुझं? काय काय चाललंय तुझं? इतक्या वेळ देवपूजा करत असतेस, काय मागतेस काय एवढं देवाकडे? भारव, गणीला बुद्धी, तुला आरोग्य आणि माझ्या देवी यांच्या घरात समृद्धी. अरे वा, मग नवरा का नाही मागत देवाला? काय ते जाऊ दे, तू आधी मला सांग, कुठं गेला होतास सकाळ सकाळ? बाजारात ते गणीला बिस्किट खायची होती, कालपासून मागा लागला होता म्हणून घ्यायला गेलो तो. हे धर. हा हा बस. अरे गजरा तुझ्या करता आणलाय. माझ्या करता? मग काय मी घालू का गणी घालणार आहे? तसं नाही बा, पण माझ्या करता कशा पाहिजे? कशा पाहिजे म्हणजे? तुझ्याकडे लक्ष आहे का? हा, आणि तू मला सांग, पोरीला गजरा कोण देत? एकतर बाप, भाऊ, नाहीतर तिचा नवरा. हाय का आता तुझं आपलं सारखं फिरून फिरून माझ्या नवऱ्यावर कशा पाहिजे येत आहे? का नको येऊ? कारण तेवढं एकच स्वप्न राहिलंय का ना माझं. मग अरे हा, मला आता पटकन घाईनं आदित्य बाबांना ऑफिस मध्ये सोडायला जायचंय. मी आवरावरी करतो. मला बी लवकर जायचं आहे बंगल्यात. अरे हा, बंगल्यावर ना आठवलं, ते काल त्या बाई साहेब आलत्या ना, त्या कशा आहेत ग? म्हणजे चांगल्या आहेत ना? काय विचारतोय माहिती का? आदित्य बाबांबरोबर जर का त्यांचं लगीन झालं तर आपल्या देवी आईंना त्यांच्या घराला शोभेला अशी सून मिळेल, नाही का? आहे बा. आलो की जाऊ. तुझं आपलं बरं आहे बघ. कोणी तुझ्याकडं बघू दे नाही तर नको बघू दे, तुझी कसलीच तक्रार नसते. सारे मधल्या काळात माझं थोडस दुर्लक्षच झालं तुझ्याकडं, पण तू मात्र तुझा फुलायचा धर्म सोडला नाहीस. मला बिना अगदी तुझ्यासारखंच व्हायचंय बघ. चला, किमान तू तरी आदित्य सरांजवळ राहशील. उठा धनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदित्य सर, आता उठा पडदेशी, आवरून घ्या ना, नाश्त्यासाठी खाली या. आलोच.
आदित्य सर, एक विचारायचं होतं. ते मुलगी पसंत पडली आहे का एखादी? का मला मुलगी एखादी पसंत पडेल? म्हणजे लग्न झालेलं असताना मुलगी शोधायचा विषय येतोच कुठे? काय? हो पारू, आपलं लग्न झालंय ना, अख्ख्या जगाने बघितलंय ते. मग परत माझ्या लग्नाचा संबंधच काय आहे? म्हणजे आदित्य सर बी आमचं लगीन मानतात. त्यांच्यासाठी ते जाहिरातीचं शूटिंग फक्त शूटिंग नव्हतं. म्हणजे मी जे नातं मानत होते ते नातं माझं एकतर्फी नातं नव्हतं. मस्करी करतोय मी, काय लगेच सिरियस होतेस? माझ्या लग्नाचा विषय काढल्यावर सगळे सिरियस का होतात? मुलगी बघ म्हणून हात धुवून माझ्या मागे लागले. पारू, पारू, मला तुला काहीतरी सांगायचं. काय? इकडे ना. पारू, मला एक मुलगी खरंच खूप मनापासून आवडते का? डोळेवाली ना? पण मला माहितीच नाही मुलगी कोण आहे. आदित्य सर, हो मग देवी आईंना सांगा ना या मुलीबद्दल. काय सांगू, कसं सांगू? मला तर माहितही नाही ही कोण मुलगी आहे, कुठे राहते, कशी दिसते. जे काय माहिती होतं ते हरीशला माहिती होतं, आणि हरीश तर आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला ते म्हणायचं, मला त्याचा विषय काढायचा नव्हता. प्लीज सर, सर, असू द्या, जे झालं ते झालं. मी तुमच्यासाठी त्या डोळेवाल्या मुलीला शोधून काढीन. काय 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 बोलीस? परत बोल. मी तुमच्यासाठी त्या डोळेवाल्या मुलीला शोधून काढीन. तू हिला शोधू शकतेस? प्रीतम म्हणतो ते खरं, तू खरंच जादूगर आहेस. पारू, प्लीज या मुलीला शोधून काढ, नाहीतर आई आहे ना, आई एखादी मुलगी फायनल करून माझं लग्न लावून देईल तिच्याशी. तू बघ, एकदा नीट बघ तिला. बरं आदित्य सर, आवरा पडदेशी अन खाली नाश्ता करायला या. बा तुमची वाट बघत थांबलाय. ओ नो, मला खूप उशीर झाला. मी पटकन आवरून येईन. प्रिया मॅडम, हो थांबा ना. असं लग्नानंतर लांब लांब राहायचं माहित असतं ना, तर लग्नच केलं नसतं. हे मग का केलं? हो, तरी बघेल. तुमच्याशिवाय रागवत नव्हतं ना, म्हणून केलं. मग झालं ना आपलं लग्न, आहोत ना आपण एकत्र. मग आता तुम्ही तुमची कामं करा.
सतत काय बायकोच्या मागे मागे? ऐका ना प्रिया मॅडम. हॅलो, ऐका ना. हो, मुलींना ना असा मागे मागे फिरणारा नवरा आवडतो म्हणतात. हो तुम्हाला नाही आवडत का? आवडतो, पण असं स्वतःची कामं बाजूला टाकून बायकोच्या मागे मागे करणारा नाही आवडत. मला ना खूप काम आहे आणि चाललं. अहो करा लो काम, बसा तर. आधी मला सांगा, मॅडमचा नंबर काय? माझा नंबर जो तुमचा नंबर. शी बाई, असं गोड गोड बघायला लागले ना की मला मळमळायलाच लागतं. असं काहीतरी चटपटीत मसालेदार पाहिजे ना. तुम्हीच बघा, हे 2 लव्ह बर्ड्स आहेत ना, सतत गुलू 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 करत असतात आणि बाकी सगळे कामात. अशा वेळी मला दिशाची खूप आठवण येते. मी ना मिस करते तिला, पण दिशाची कमी भरून काढायला हवी. या प्रियाला काही करून माझ्या जाळ्यात ओढावंच लागेल मला. ए पारू, छान दिसतेस आज. गजरा कोणी दिला? बानं दिलाय. अच्छा, मला वाटलं आदित्य. आदित्य उठला नाहीये का अजून, असं वाटलं मला. उठला असेल ना. चल, तो गजरा काढ आणि माझ्या हातात दे. काय? गजरा काढ आणि माझ्या हातात दे. दामिनी मॅडम, हे बघा, असं दुसऱ्यांच्या केसात माळलेला गजरा वापरायचा नसतो. मी तुमच्यासाठी दुसरा आणते. जास्त शहाणपणा करायचं नाही या माझ्या समोर. मला हाच गजरा हवाय. दे पटकन. दामिनी मॅडम, राहू दे ना. तरी म्हंटल तू अजून बोलली कशी नाहीस. सावित्री, एक काम कर ना, तूच हिच्या केसातला गजरा काढ आणि दे मला. ये. तिने एवढा माळला तर राहू दे ना. तुम्ही दोघी अशा नाही ऐकणार. थांबा. प्रिया मॅडम ऐका. प्रिया, थांब ना. प्रिया मॅडम, मी आहेच. प्रिया, हे घे. हा गजरा तुझ्या केसात मांड, छान दिसशील. हा गजरा तुम्ही मागवला माझ्यासाठी? हो ग. हे बघ, तुझ्यासाठी मी इथून पुढे रोज गजरा मागवेन. घाल ना. प्रीतम परत प्रेमात पडेल तुझ्या. काय म्हणावं या बाईला. प्रिया मॅडमना इम्प्रेस करण्यासाठी घेऊन गेल्यात त्या गजरा. सावित्री आत्या, हो जाऊ द्या ना. प्रिया मॅडम काय आणि मी काय. गजरा योग्य केसातच गेलाय. मी आलेच. दामिनी काकू, ए थांब थांब थांब. प्रिया, अगं तू या घरात काही जॉबला नाहीयेस आता. नाही म्हणजे इतके सगळे सर्वंट्स आहेत ना वहिनी या घरात. पारू पण आहेच की आपली. तिला सगळीकडे पुढे 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 करायचं असतं. ती देईल अगं चहा. तू एक काम कर, आमच्या बरोबर बस आणि चहा घे. ठीक आहे ना दामिनी काकू. काय हरकत आहे, मला आवडतं पारूला हेल्प करायला. अगं असं कसं. एक काम कर, तू बस. पारू आहे ना, तिला जमेल हा चहा द्यायला. प्रिया मॅडम, असू द्या, तुम्ही बसा. अगं पण बसा म्हणलं ना. पारू, तुला जमेल ना एकटीला चहा द्यायला? वय दे. आणि काय ग, फक्त चहा?
नाश्ता कधी लावणार आहेस? वहिनी बरोबर बोलले ना मी? अगदी बरोबर. प्रिया, तू बस आणि आरामात चहा पी. घरची नवीन सून आहेस ना तू. दामिनी करेल ना पारूला मदत नाश्ता लावायला. वहिनी मी हो, आता तुला घरच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत ना. तू कर मदत हा पारूला. चहा पिऊन जाते. बरं आदित्य, तुला काल फोटोज दाखवले, त्यातली एकतरी मुलगी पसंत पडली का? ऐक, मला आज ऑफिसमध्ये खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. मला आता लगेच निघायला हवं. मारुती मामा बाहेर थांबलेत. मी मी निघतो. हे धर, मी येतो. अरे आदित्य, पण एक तरी आवडली झाल्यावर बोलूया. हा मुलगा. मी बेजरा आलेच. प्रिया प्रीतम, आपल्या त्या शाळेच्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचं, या जरा स्टडी. हो. आदित्य सर ऐका ना, काय? तुम्ही सारंग सरांच्या लग्नाला जाणार आहात ना? ओह नो यार, कम्प्लिटली विसरलो मी. पारू, मी खरं तर त्याला कमिट केलं होतं. स्केड्यूल बघता मला नाही जमणार असं वाटतं. बर, मी बी जाणार आहे पुण्याला सावलीच्या लग्नाला. ओ हा, ती तुझी बालपणीची मैत्रीण आहे ना. तू तर गेलंच पाहिजे. होय. पारू, इफ पॉसिबल तुला सारंगला भेटता येईल का? नाहीतर राहू दे, मी त्याला पर्सनली कळवतो. ओके? आदित्य सर, काय? आज मी तुमच्यासाठी स्पेशल डबा पाठवणार आहे. बाहेर जेवू नका. बरं बाबा, येऊ मी आता. बाय. अरे वा, आज काय सकाळी सकाळी बदामाचा शिरा वगैरे. सावित्री आत्या, गोड बनवायला निमित्त थोडेच लागतंय. आदित्य सर ना काल रात्रीपासून म्हणतायत जेवणामध्ये कधी काही गोड का नसतंय. सकाळी मला एवढी गडबड होती ना की मला काही बनवताच नाही आलं. हा ना, बघितलं ना तुम्ही, आदित्य सर कसं काही न खाता उपाशी पोटी बाहेर पडले. आदित्य सर बी ना. मग काय आता तू शिरा बनवणार आणि तू ऑफिसला घेऊन जाणार आहेस का तुझ्या नवरोबासाठी शिरा? सावित्री आत्या, जा तिकडं. काय मी म्हणताय, हे बघा, मी नाही जाणार आहे, बा जाणार आहे ना ऑफिसात. मी बा बरोबर डबा पाठवून देणार आहे. अच्छा अच्छा, कर बाई कर, नवरोबाचे लाड कर. तसंही आदित्य बाबांसाठी तू सगळं करतच असतेस. आदित्य बाबांना काय हवं काय नको हे सगळं न सांगता कळते तुला, हो ना? त्या